खूप दिवस झाले इन्व्हेस्टर NSEच्या IPOची वाट बघताय। तसं म्हटलं तर 2016 पासून IPO आणण्यासाठी NSEने प्रयत्न सुरू केलेत, पण NSEमधल्याच वेगवेगळ्या भानगडींमुळे तो रखडला। जवळजवळ 9 वर्ष झाली आज IPO येऊ शकला नाही। पण आता नुकतंच NSEचे क्वार्टरली रिझल्ट लागलेत आणि त्यात NSEने IPO बाबत एक हिंट दिली आहे। रिझल्ट खूप काही खास नाही आहे, पण NSEने सप्टेंबर क्वार्टरमध्ये 2098 कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे, जो गेल्या वर्षीच्या सप्टेंबर क्वार्टरमध्ये 3137 कोटी होता, म्हणजेच त्यात 33% घसरण झाली। NSEच्या प्रॉफिटमध्ये झालेली ही घट मेनली सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीकडे दाखल केलेल्या सेटलमेंट अर्जासाठीच्या तरतुदीमुळे झाली। सेबीच्या सेटलमेंटसाठी NSEने तब्बल 1297 कोटी रुपये बाजूला ठेवलेत। NSEची कोलोकेशन आणि डार्क फायबर सारख्या प्रकरणांमध्ये सेबीला व्याजासह 1297 कोटी रुपये द्यावे लागणार आहे। NSE 2019 पासून सेबीसोबत विविध खटल्यांमध्ये अडकले, पण आता हा सगळा दंड भरून त्यावरचं व्याज भरून IPOची तयारी NSEने सुरू केली आहे। खरं तर IPO लवकर आणायचा म्हणून सर्व देणी आणि भानगडी निस्तरत आहे असं म्हटलं तरी चुकीचं राहणार नाही। अगदी NSEचे आधीचे जे MD आणि CEO होते विक्रम लिमये, त्यांना सुद्धा मी भेटलो होतो। त्यांनी सुद्धा IPOसाठी प्रयत्न सुरू केलेत आणि मुळातच त्यांच्याच कारकिर्दीत IPOसाठी प्रयत्न सुरू झाले होते असं आपल्याला म्हणता येईल, कारण की NSEच्या कामाला एकूण शिस्त लावण्याचं काम आणि हे सगळ्या भानगडी आणि सगळी प्रकरणं निस्तरायचं काम हे त्यांच्या काळातच सुरू झालं होतं। थोडक्यात NSEने जी आत्ता क्वार्टरली रिझल्ट्समध्ये 1297 कोटीची जी तरतूद केली आहे ती या सगळ्या प्रकरणांचे पैसे आणि व्याज भरण्यासाठी केली आहेत। यावरून एक मोठी हिंट आपल्याला हीच मिळाली आहे की या वर्षी NSEचा IPO नक्की येणार आहे आणि त्यासाठी हे पैसे भरले जाणार आहेत। आता या संबंधितच एक IPOचा दुसरा व्हिडिओ केला आहे। सध्या ते जे NSEचे CEO आणि MD आहेत आशिष कुमार चव्हाण सर यांच्याशी लोकसत्ताच्या माध्यमातून मी संवाद साधला आहे, तर ते IPO बाबत काय म्हणतात ते आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया।